मानण्याच्या पलीकडे आहेत. एक मुलगा आईचं भांडण झालं, आई मी तुला मानणार नाही, तो तोंड बघणार नाही. ती म्हणली दे रे सोडून, तोंड बघ नाही तर नको बघूस, पण या पोटातच 9 महिने मी तुला वागवलंय, जा आता जिचं बघायचं तिचं नीट बघून घे म्हणजे झालं. काय माणसांना आनंद वाटतो हो, कारण हा त्यांचा रोजचा अमृतानुभव आहे घरातला. नको बघायचं तर नको बघूस, पण एक लक्षात ठेव तिचं तरी नीट बघ. काय लक्षात घ्या मी काय म्हटलं ते. मग ती म्हणली अरे तू काय नाही म्हणतोस, मीच तुझी आई आहे. तसंच बापाला म्हणला जा सोडून दे, म्हणला जा काही बिघडत नाही, कोणाचंही नाव लाव. जमतं का? कोणाचं नाव लावून जमत नाही. दुसऱ्याचं जरी लावलं तरी आतून सांगतो चुकलंय, आपला बाप तो आहे. आईचं खंडन नाही, बापाचं खंडन नाही, मरक्या. काय कळलं? मरक्या बापाचं खंडन नाही, मरक्या आईचं खंडन नाही. तर अविनाश जे चैतन्य आहे त्याचं आहे नाहीची काय चर्चा करतोस? फक्त कीर्तनामध्ये यावं, त्याचं भजन करावं आणि त्याच्या नामस्मरणातून आनंद भोगावा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. परमात्मा याच्याकरता सगुण झाला. कशाकरता सगुण झाला? लक्षात ठेवा. मुलगा जरी असला आणि त्याने आई म्हणून हाक मारली नाही तर जीवनातलं मोठं दुःख. मोठं दुःख कोणचं? बाईला. पुरुष जरा समजू शकतात, जरा धीर धरतात, पण बाईला ते पोरग अंगावून गेलं आणि आई जर म्हणले नाही आता हसताय, न हाक मारू द्या, मग बघा काय होईल. रडून रडून डोळे सुचतील तुमचे. नवरा म्हणला काय झालं? अंगावरून गेला, पण माझ्याकडे बघितलं नाही. नवरा म्हणला जाऊ दे, तू बघ, आपण महाराजांच्या कीर्तनाला जातो ना. तो बघत नाही, तू बघ कुठे बिघडलं. काय तुझा मान अपमान होतोय, काही बिघडत नाही, तू बघायला शिक. मग असंच करते बरं का. काय हे बघा, कीर्तनामधून संसारी घेऊन जा, परमार्थी घेऊन जा, दोन्ही चांगलं होईल तुमचं बरं का. वारकऱ्याचं कीर्तन हे एकांगी कीर्तन नाही. वारकऱ्याचं कीर्तन म्हणजे संसार टाकून परमार्थ नाही. असोनी संसारी जिव्हे वेगू असोनी संसारी दिवे बेगुपरी, असोनी संसारी दिवे बेगुपरी. वेदशास्त्र उभारी, वेदशास्त्र उभारी पाया सदा हरी मुखे
असोनी कुठे सोडतोस? माणसं म्हणतात बायको वाईट आहे, घरदार वाईट आहे. रे कुठे सोडतो? जिथे जाईल तिथे बाई आहे, जिथे जाईल तिथे बुवा आहे. आणि शेवटचं सांगू का? जिथे जाईल तिथे पोट आहे. अरे जिथे जाईल तिथे पोट आहे, आणि पोट आहे म्हटल्यानंतर बाकीचं सगळं कशाला मिजास मारतो सुगीच. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले असोनी असोनी असोनी. आणि हे बघा, काही लोकांना वाटतं बायका पोरं म्हणजे संसार. एक सांगू का? शास्त्र असं सांगतं जन्म मरण हा संसार, त्याच्यातून सुटकी. एक मनुष्य मला म्हणाला, मला या जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटायचं आहे. म्हटलं हे बघ, जन्म झालाय हा तर एक घोटाळा झालाच आहे. कदाचित ती तुझ्या वडिलांची चूक असेल. तेव्हा जन्म झाला हा तर एक मोठा घोटाळा झालाय. तुझ्या डबल ओझं घात नाही, आता मरण चुकव. गप्पा खूप मारता येतात महाराज. तुकाराम महाराज भजनाच्या नादामध्ये इतके तल्लीन झाले. ते म्हणले, अरे दे, कोण जन्माचा विचार करतो? जिथे जाईल तिथे तो जर बरोबर आहे. रात्री 1 वाजता बाई घरी आली. आई म्हणाली, अगं 1 वाजता घरी आलीस, त्यात काय ग? ते होते ना. काही कळतंय का नाही? साधा नवरा बरोबर असला तर बाई घाबरत नाही. जर प्रभू आमच्या बरोबर असेल तर जन्म मरणाला घाबरायचं कारण काय? जन्म मरणाची विसरलो, जन्म मरणाची विसरलो चिंता, जन्म मरणाची विसरलो चिंता. माझा नंदमाय बाप्पा, तू माझा आनंदमाय बाप्पा, तू माझा आनंदमाय बाप्पा. जन्म मरणाची विसरलो चिंता, जन्म मरणाची विसरलो चिंता. आनंदमाय बाप्पा, तू माझा आनंदमाय बाप्पा, तू माझा आनंदमाय बाप्पा. काळजी करायचं काय कारण आहे? जर संपुष्टी तो तुमची आहे तर घाबरता कशाला? पण तुम्हाला इथे आहे त्याची प्रचितीच येत नाही. ते परवा जसं प्रवचन सांगितलं मी अमृतानुभवाची, की पुढिलांची दृष्टी चोरी जे हा दृष्टी बंद निपजे परी नवल लाघव तुझे जे आपण पे चोरी. आपल्याला चोरून राहिलाय नाही का? सर्वात आहे. गंमत आहे त्या प्रभूची. तो आतून सांगतो मी नाही, मी नाही, मी नाही. अरे पण मी नाही हे सांगतो कोण? एक दृष्टांत देतो. मस्त. काय झालं, 1-2 मुलं होती. एक थोडंसं शहाणं होतं, एक आपलं मोठं गोजीरवाणी, मोठं गोड होतं. सतत आपलं आईच्या भोवती फिरत राहायचं. मग मुलं बाहेर खेळायला गेली होती. खेळायला गेल्यावर घरात आली. आल्यानंतर मग आई 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 लालू, आई चकली. मग कोपऱ्यातून आई म्हणाली, बाळानो तुमची आई घरात नाही. आई आल्यावर या. थोरला शहाणा होता, शाळेत जाऊन शिकला होता. तर शब्दाचा अर्थ केला. तो म्हणला, बाळू बाहेर चल, आई आपली बाहेर गेली आहे. पण धाकटा होता ना, तो काय म्हणला माहितीये का? वाटेल आले पण म्हणले, दादा आई बाहेर गेली हे म्हणतो कोण? आले म्हणले, तो शब्द आपल्या आईचाच आहे, जिथून येतो तिथेच चल. आई आली नाही, उचलून घेतली. माझ्या सोन्या, माझा गोण्या, माझा सपेटीचा लाटा, माझा कणकीचा गोळा. हे आमचे सातारी शब्द आहेत. माझा रागू, माझा लाडू, माझा पोपट. काय त्याला अर्थ आहे का? तसं आपल्या सातारा भागामध्ये त्या बायका, आता त्या सपेटी माहिती असते ना, त्या सपेटीचा लाटा, कणकीचा गोळा. मी एका बाईला म्हणले याचा अर्थ काय? ते म्हणले, बाबा महाराज याचा अर्थ विचारायचे नसलं, याचा अर्थ दाखवायचा असेल तर छाती फाडून दाखवावं लागेल. याचा अर्थ प्रेम. याचा अर्थ काय? प्रेम. अजून एक लक्षात घ्या, त्याला काय हाक मारावं प्रेमात
हे कळलं नाही म्हणून तिच्या व्यवहारातले रोजचे शब्द वापरात आणले. त्या बाईला काय माहिती सपेटीचा लाटा. नोकरी करणारी बाई असली तर ती म्हणली असती माझी फाईल. अगं माझं फाउंटेन पेन, अगं माझा कॉम्प्युटर, माझा माऊस. बरोबर. तिला ते माहीतच नाही. जुन्या काळची बाई माझा सपेटीचा लाटा, माझा कणकीचा गोळा. असं आता हे बघा काय असतं, जेव्हा आपल्याला शब्द सुचत नाहीत तेव्हा जे आपण रोज शब्द वापरतो त्याचा वापर करून कसं तरी त्या बाळावरचं प्रेम प्रगट करायचं. तसं तुझं सगुण म्हणो की अनुमान. सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. आता वेद मोठा त्याच्याकडे हे शब्द होते. तुझं दृश्य म्हणो की अदृश्य रे. दृश्य अदृश्य एकू गोविंदू रे. तुझं स्थूल म्हणो की सूक्ष्म रे. स्थूल सूक्ष्म एकू गोविंदू रे. तुझा आकार म्हणो की निराकार रे. आकार निराकार एकू गोविंदू रे. अनुमानेना अनुमानेना. कसा अनुमान करता? एवढाही तोच आहे आणि एवढाही तोच आहे. कसा अनुमान करता? विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, अजिम्या दृष्टीने देखील. सर्व ठिकाणी जर परमात्मा तोच आहे. अणुरेणूमध्ये सुद्धा तोच भरलेला आहे. कुठे प्रश्न आला मग हा का हा नव्हे. हरी येथे रे, हरी तेथे, हरी येथे हरि येते रे, हरि तेते रे, हरि येते रे, हरि तेते रे. हरि वाचोनी न दिसेरी तेरे. हरि वाचोनी न दिसेरी तेरे. हरि येते रे, हरि तेते रे, हरि येते रे, हरि तेते रे. हरि वाचोनी न दिसेरी, हरि वाचोनी न दिसेरी. हरि येते रे, हरि तेते रे, हरि येते रे, हरि तेते रे. हरी येथे रे, हरी तेथे रे, हरी वाचोनी न दिसेरी तेरे. माणसं म्हणतात तुकाराम महाराजांनी कोणी त्यांना वाकडं बोललं तर ते का वाकडं बोलले नाहीत? वाकडं बोलायचं कारणच नव्हतं. त्यांना माहिती होतं वाकडं सुद्धा तोच आहे. माझं बोलणं कळलं का? म्हणून बोलायचं काही कारण नाही. बोलायचं काही कारण नाही. एक लक्षात घ्या, आई जर मारून लागली तर कोणाचा पाय धरावे? शेजारच्याचे नाही, आईचेच. सिद्धांत बरोबर माहिती आहे. लक्षात ठेवा, संसारामध्ये सुखदुःख येते हे हरीचंच सगळं लक्षण आहे. कधी लाड करतो, कधी थप्पड देतो. पण एक तुम्हाला धडा सांगतो आज, कितीही संकट आली, किती जरी उलट सुलट असलं झालं तरी दुसरीकडे जाऊ नका, पांडुरंगाचेच पाय धरा. दृष्टांत सांगू? दृष्टांत सांगतो. काय झालं? आई मारत होती. एक चपाटा दिला, दुसरा दिला, दुसरा दिला, तिसरा दिला. ते पोरग काय केलं? पळत पळत शेजारच्या मावशीकडे गेलं. शेजारच्या मावशीकडे गेले. तिला राग आला बरं का. मग त्यानं असं ओढून आणलं आणि पुन्हा मारलं. गावभर फिरतोस, गावभर फिरतोस का? शेजारच्या मावशीकडे गेला काय जेवायला? ती देणार आहे तुला. म्हणून एक सांगतो, मार वाचवायचा असेल, दुःख वाचवायचं असेल, त्याच्या पायाला मिठी मारावी. आई नको ग मारू, आई नको ग मारू. आता नाही ग सहन होत, नाही ग सहन होत. आई मला जवळ घे. मग तीच उचलून घेते, जवळ घेते, लाड घेते. कशी चांडाळणी मी तुला मारलं रे, आता लाडू करून देते. तसं दुःख आल्यानंतर आई सुखाचा लाडू तुमच्या समोर ठेवील. पण ते मावशीची पाय धरून नाही. पाय धरायचे असतील तर कुणाचे? ज्ञानेश्वर महाराज फार गोड अभंग लिहितात. तुझी आणवाही नगा देवराया,
आणवाई नगा देवराया तुझी आणवाही नगा देवराया तुझी आणवाही नगा देवराया बहु आवडसी जीवा पासोया बहु आवडशी कोण आवडलं ज्ञानोबारायावर एवढी संकट आली दुसरं कोणाला हाक मारली नाही भाव घाली विठवाता चालू नको म्हणलं कुणाला हाक मारली कुणाला हाक मारावी नको त्याला हाक मारूच नाही हाके सरसी उडी घालोन या स्तंभ घोडी ऐशी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचू काय सांगतात हाके सरशी उडी धावोन या स्तंभ फोडी ऐसी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून कोणाला हाक मारू जाऊ नको संतावर एवढी संकट आली विठुराया पांडुरंगा धाव रे धाव धाव रे धाव धाव रे धाव तो इथेच आहे जेव्हा त्या मारवाड मध्ये गेले थोडक्यात सांगतो ज्ञानेश्वर महाराज चिमणीहून रिद्धी सिद्धी प्राप्त होत्या पिऊन आले पाणी ते म्हणाले ओ नामदेव महाराज आम्ही तुम्हाला चिमणी करतो तुम्ही पाणी पिऊन या आता नामदेव महाराज कसले ते म्हणले माऊली क्षमा करा तुम्ही मोठे आहात आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहात पण एक सांगू का रिद्धी सिद्धीच्या आधाराने चिमणी होऊन पाणीपेक्षा तो मिळाला का जेवाया बैसशी येथे घेई विडा धावत बुडबुडा ये बाप्पा ये धावत ये जेवाया बैसशी येथे घेई विडा धावत दुडदुडा येई बाप्पा अरे पांडुरंगा धावत ये आणि शेवटी म्हणले हृदय निवासी पांडुरंगा म्हटल्यावर समोर आलो अशी फुगून उभं राहिलो ते विहिरीचं पाणी असं वर आलं उत्संबळून नामावं काय एवढा उशीर केला ज्ञानेश्वर महाराज लांबून बघत होते नामदेव राया हे मला पाहिजे तुमच्याकडून नामदेव राया हे मला तुमच्याकडून पाहिजे माऊली हे ज्ञानाने भेटत नाही हे नामाने भेटत म्हणून त्या दिवशी काय घडलं संप्रदायात क्रांती घडली ज्ञान आणि नाम एक झालं नामा भेटे ज्ञान देवा 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 ज्ञान देवा नामा भेटे ज्ञान देवा ज्ञान देवा नामा भेटे ज्ञान देवा ज्ञान देवा नामा भेटे हृदय निवासी म्हटल्यावर समोर उभे राहिले ते म्हणले एवढा उशीर केला ते म्हणले तू म्हणला जेवायला बैसीची येते गे विडा मग जेवायचं पान बघावं लागलं विडा बघावा लागला तू म्हणेल तसं झालो तू म्हणणार हृदय निवासी समोरच उभा राहिलो असला मला कळत नाही
नामयाचे प्रेम केशवची जाणे, केशवासी राहणे नामयासाठी. नामा तोच केशव, केशव तोची नामा, दोन्ही भिन्न नाहीत. म्हणून लक्षात ठेवा, ज्ञानही देव आहे, नामही देव आहे. हे संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून तुकोबाराय म्हणाले, एवढा 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 प्रभू भावे तेने संपुष्टी राहावी, संपुष्टी राहावी. एवढाच एवढाच. बघा ना, एवढा मोठा होता तर यशोदेच्या मांडीवर एवढा एवढा होऊन आला, लहान एवढा बाळ होऊन आला असा. सगळ्या गवळणीने बघितलं, कौतुक बघितलं. ब्रह्म आणि गोवळपणे यज्ञ भोगता आणि उच्चिष्ट. ब्रह्म आणि गोवळपणे, काय गंमत आहे. किती लहान ते बाळ कसं दिसत होतं बघा, सुंदर असं, गोड 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 गोड. कृष्ण परमात्मा. सगळ्या गवळणी म्हणू लागल्या, गाणं म्हणू लागल्या बरं का. निर्गुण निराकाराला गाणं म्हणू लागल्या. निर्गुण निराकाराला